नमस्कार. गुंजन रेसिपी मराठीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण रक्षाबंधन स्पेशल मिठाई तयार करत आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आपण इथे 1 वाटी डेसिकेटेड कोकोनट घेतलेला आहे. जर डेसिकेटेड कोकोनट नसेल तर तुम्ही इथे सुक्या खोबऱ्याची काळी पाटी काढून टाकायची आणि सुकं खोबरं एकदम बारीक असं किसून घ्यायचं आहे. पाव वाटी आपण इथं दूध घेतलेलं आहे. 2 चमचे दुधामध्ये आपण केसर टाकून ठेवली होती. 2 चमचे साखर आणि 2 ते 3 चमचे आपण इथं साजूक तूप घेतलेलं आहे. 2 चमचे मिल्क पावडर. चला तर मग आता रेसिपीला सुरुवात करूया. सुरुवातीला आपण गॅसवर एक पॅन गरम करायला ठेवूया. त्यामध्ये साजूक तूप टाकून आपण यामध्ये डेसिकेटेड कोकोनट टाकून घेणार आहोत आणि तुपावर 1-2 मिनटं हे डेसिकेटेड कोकोनट आपण परतून घ्यायचं आहे. कलर बदलता कामा नये. मस्त असं हे हलक्या हाताने एकसारखं हलवून आपण हे भाजून घेतलेलं आहे. 1 मिनिट मी भाजल्यानंतर यामध्ये मिल्क पावडर, साखर टाकून आपण हे मिक्स करून घेऊया. आणि त्यानंतर आपण इथे पाव वाटी दूध घेतलेलं होतं. हे दूध टाकून लगेचच आपण यामध्ये केशर दूध देखील टाकून घेतलेलं आहे. आणि आता आपण हे सर्व व्यवस्थित असं मिक्स करून परतून घ्यायचं आहे. टाकलेलं दूध आपण जोपर्यंत हे कोरडं होत नाही किंवा तूप सुटत नाही आहे तोपर्यंत आपण हे परतून घेतलेलं आहे. आपलं मिश्रण तुम्ही बघू शकता मस्त असं हे कोरडं झालेलं आहे. आता आपण गॅसची फ्लेम बंद करूया आणि हे तयार केलेलं मिश्रण एका प्लेटमध्ये काढून थंड करून घ्यायचं आहे. पाच मिनिटानंतर आपण लगेचच याचे लाडू वळवून घेणार आहोत. वळवलेले लाडू आपले मस्त असे वळलेले आहेत. आता आपण हे डेसिकेटेड कोकोनटमध्ये घोळवून घेऊया. आपली रक्षाबंधन स्पेशल डेसिकेटेड कोकोनटपासून मस्त अशी मिठाई किंवा लाडू तयार झालेले आहेत. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. एकदम हलवाई स्टाईलमध्ये आपली ही मिठाई तयार आहे.